सुंदर असा चेंडू, पहिला फटका, रिव्हर्सचा फटका ट्राय केला होता आणि त्याचसोबत देखील पॅडीचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या सुंदर फटका सॅम चव्हाण नावाचा ब्रँडेड फटका येतोय, जातोय सीमारेषा पार, चौकार. आपण बघू शकतात मैत्री वॉरियर संघाचे कर्णधार ओनर आल्यात मैत्री वॉरियर संघाचे. तर बघूया आपल्याला ते काय बोलतील. आपण त्यांना विचारूया कसं वाटतं आयोजन नियोजन. 2 शब्द बोलायचे फक्त. कशी झाली लीग? नक्कीच आणि काय आणि सुंदर गेम चालू आहे मैदानाच्या आत. स्वप्नील लाल आणि सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू अडवलाय. आत्ता बघूया धावसंख्या किती झाले. 6 धावा झाल्यात आत्तापर्यंत. अच्चूचे हात बांधून ठेवल्यात. बघूया समीर चव्हाण यांना एक मोठी खेळी करावी लागेल. काय करतील. आणि काय डॉट चेंडू. अनिकेत पवार सुंदर गोलंदाजी करताना बघायला मिळतोय आपल्याला. तर आपण बघू शकतात की मागे उभा यष्टीरक्षक, पुढे उभा क्षेत्ररक्षक, आजूबाजूला उधळणार तुझा डाव. ते कदाचित नाही देणार तुला भाव आणि त्यांना चकवलं तरच मिळेल तुला धाव. आणि येस, सचिनला मिळते त्यांना चकवण्यामध्ये यश आणि म्हणून मिळत आहेत 4 धावा. धावसंख्या 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटच्या स्वरूपात 1 धाव. बघूया काय होते. प्रतिम फॅन्टॅस्टिक मॅच बघायला मिळते मैदानाच्या. आपण बघू शकतात सुंदर फटका मारलाय. 1-1 धावा चोरूनच घ्याव्या लागतील आणि तेव्हाच कुठे काहीतरी होईल. तर आपण बघू शकतो पुन्हा एकदा अनिकेत पवार. बघूया गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि काय सुंदर फेकी होती परंतु थोडासा चान्स मिस झालाय. तर ज्या कामासाठी अनिकेतला आणलं होतं तेच काम अनिकेत करतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. स्टेप आउट केलाय, गॅप शोधली आहे, चेंडू चाललाय उड्या मारे, टून 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 सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. या सुंदर फटकेबाजी चालू झालंय आता. सागर अच्चू, बघूया काय होतील. आपण बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावांवर. तर आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर वडाळ्या गावातला कृष्णा सातपुते म्हणजे स्वप्नील लाला गोलंदाजी मार्कवर सज्ज. 17 धावा ऑन दी बोर्ड. बघूया स्वप्नील लाला काय करतील आपल्या संघासाठी. लालाकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. कृष्णा सातपुते म्हणून ओळखले जातात. कसं करतील गोलंदाजी, काय करतील आपल्या संघासाठी. समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज असेल तो अच्चू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला पॅडी कडून. पुढच्या वर्षी नक्कीच स्वप्नील यांचं ISPL ला सिलेक्शन होईल. मैत्री प्रीमियर लीगचा सपोर्ट असेल त्यांना. तर पुन्हा एकदा फलंदाजीमध्ये आपल्याला बदल पाहायला भेटतोय. सागर ऑन स्ट्राईक. बघूया पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते स्वप्नील कडून. ओनरच्या हातामध्ये बॉल थोडंसं मिसफील्ड झाले परंतु काय एका धाव्यावर थांबावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 19. 9-10 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर सुंदर फटका सॅम चव्हाणचा आणि काय पुन्हा एकदा एकच धाव. 20 धावा पूर्ण झाल्यात. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 रन हो चुके हैं.
पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सागरचं पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. त्याचसोबत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आपल्याला प्रथमेश अवसरे उर्फ बाळा यांच्या माध्यमातून आणि सागरला पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतावं लागेल. ही एक चूक मात्र त्यांना महागात पडू शकते. बघूया काय होईल आता. स्वप्नील लाला कुठेतरी मेन फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. एक एक धावा चोराव्या लागतील. तर बघा मागे उभा यष्टीरक्षक, पुढे उभा क्षेत्ररक्षक, आजूबाजूला उधळणं तुझा डाव. ते कदाचित नाही देणार तुला भाव, पण त्यांना चकवशील तरच मिळतील तुला धाव. बघूया धाव मिळते का, चकवण्यात यश मिळते का. सॅम चव्हाण तर इथे मात्र कुठे दिसतंय थोडंसं स्वप्नीलने सॅमचे हात बांधून ठेवले आहेत. स्वप्नील कुठेतरी स्वतःच नाराज असतील स्वतःच्या फलंदाजीवर, पण आत्ता त्यांना कमबॅक करावा लागेल. हीच मॅच आहे. ह्या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. आणि सॅम चव्हाण तुमच्याकडे ती ताकद आहे, तो क्लास आहे, क्षमता आहे. वडाळा गावातल्या दरवर्षी तुम्ही ऑरेंज कॅपच्या लाईनमध्ये असतात आणि आत्ता तुम्ही ऑरेंज कॅपच्या लाईनमध्ये का असतात हे दाखवून द्यावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर. हरिओम. धावसंख्या झालंय 21 धावा झाल्यात. तर 21 आकडा हा गणपती बाप्पाचा शुभ आकडा आहे, पण या शुभ आकड्याच्या पुढे आपल्याला जावं लागेल तरच मोठ्या धावा बनतील आणि तरच आपल्याला विजयाची वाट भेटेल. होय नक्कीच. बघूया. शेवटचं षटक 21 धावा आणि काय तर चेंडू जातोय का सीमारेषा पार. बघूया. आणि काय तर काय 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 आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं स्वप्नील यांनी, परंतु कुठेतरी नशीब साथ देत नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. फॅन्टॅस्टिक बॅटिंग सॅम चव्हाण. अंपायर डिसिजन सांगायचंय. चौक आहे. तर पुन्हा एकदा पंचाचा निर्णय. 4 धावा आल्या तिकडे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता आणि त्याचसोबत अंपायरचा एक हात बाहेर निघतोय म्हणजे नो बॉल. तर खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू हरी यांना. आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 27 धावांवर. आपण बघायला गेलं तर एका चेंडू मागे आता 6 धावा खर्च झाल्यात. आणि काय सुंदर फटका, परंतु काय एकच धाव का. हो एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. आणि मैदानाच्यात आपण राहुलला बघतोय ज्यांनी डाय मारून बॉल अडवलेला होता. थोडेसे इंजर्ड झालेले, परंतु चांगला कमबॅक राहुल यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा. अच्चू. सुंदर फटका आणि यस सुंदर गॅपमधून निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. ह्या फॉर्मची गरज होती अच्चूला आणि तो आलाय. पुन्हा एकदा सॅम चव्हाण इनफॉर्म बॅट्समन ऑन स्ट्राईकला. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. फक्त दिशा दाखवलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. जमिनीला घासत लोळत मिठी मारत सीमारेषा पार मिळतील 4 धावा. चौकार. सुंदर. सॅम चव्हाण दाखवून देतोय की मी का ऑरेंज कॅपच्या लाईनमध्ये आहे, का मी मॅन ऑफ द मॅच घेतोय. सुंदर फटकेबाजी आणि काय तर काय होते आणि एक मोठा धक्का बसतोय मैत्री चॅम्पियन्स या संघाला. आणि टार्गेट असेल 37 रन्स. 37 धावांचं लक्ष असेल. 37 रन्स ऑन द बोर्ड. थर्टी 37 धावांचं लक्ष असेल. 37 रन्स.
तर मयूर तावडे यांच्याकडनं देखील 101 रुपयाची देणगी आली आहे त्यासाठी अन्नदानासाठी. त्यासाठी मैत्री प्रीमियर लीग तुमचं आभार मानते. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. सलामीचे फलंदाज तीच A1 जोडी पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पाहायला भेटते. वन साइड जोडी. आज जर कुठेतरी मैत्री टायटन्सचा संघ विजयी होतोय तर नक्कीच स्टेटसला बघायला मिळेल दीपू आणि स्वप्नील ह्यांचा फोटो विथ सॉन्ग वन साइड हिरो है. जसं आज स्टोरी बघितली आपण अच्चू यांची. आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल मैत्री चॅम्पियन या संघाला. ऑन स्ट्राईकला आहे तोच खेळाडू दीपू ज्याने तडाखे फाड बल्लेबाजी केलेली. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन. सचिन आहे का सागर आहे? सचिनच आहे ना त्याचं नाव? सॉरी माफ करा, सागर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिले षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. बघूया काय करतील. समोर असतील दीपू. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सागर यांचा आणि सुंदर क्षेत्ररक्षण अमित यांचं. करावं तितकंच कौतुक कमी. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित दादांसाठी. लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आपण बघितलं तर काल सुद्धा आणि आज सुद्धा अप्रतिम फिल्डिंग ज्यांनी केली. प्रत्येक मॅच मध्ये एक तरी असा एक वाव मोमेंट देऊन जात आहेत. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. क्लास फिल्डिंग बघण्यात आली आपल्याला. तर आपल्या मंडळाला मैत्री प्रीमियर लीगला मंडळाला वारंवार ज्यांनी मदत केली सदैव जे पाठीचे असतात ते म्हणजे रुपेश मोहिते, निकिताताई दळवी, मंदार परब, मंजुषा पोकळे, या सगळ्यांचे, अक्षय घरशी, दीपक कुळे, या सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच कायम सदैव पाठी रहा मैत्री प्रीमियर लीगच्या. तर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि खराब चेंडू म्हणता येईल. वाईडच्या स्वरूपात एक धावसंख्या जाऊन पोहोचते आता 5 रन्स ऑन द बोर्ड. सातवा चेंडू सीमारेषा पार चौकार. दीपू यांच्या फलंदाजीमधून उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते दीपू यांच्याकडून. आणि आता चालू आहे सेमीफायनल. ह्याच्यानंतर होणार आहे फायनल. बघूया कोण येते फायनलला मैत्री प्रीमियर लीग 2025च्या आणि कोण ठरतोय, कुठला संघ ठरतोय मैत्री प्रीमियर लीग 2025चा चॅम्पियन संघ. काय वाटते कोण असेल ह्या वर्षीचा चॅम्पियन संघ? तर नक्की मला वाटतंय की जर मैत्री टायटन्सने या सामन्याला जिंकला तर नक्कीच ट्रॉफीवर त्यांचं नाव उभारलं जाईल. आणि अक्षय यांचं म्हणणं आहे की ह्या वर्षी फायनल जिंकतील ते म्हणजे मैत्री फायटर्स. बघूया काय होते. धन्यवाद अक्षय. कोण मारते बाजी, काय होते? तर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. आलंय 10 धावांचं. पुन्हा एकदा दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय सॅम चव्हाण म्हणजेच समीर. आणि अजून ही 15 चेंडू आणि 27 धावा. 15 रन्स अँड 27 रन्स टू नीड. 15 बॉल्स अँड 27 रन्स टू नीड. बघूया काय होते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील दीपू. गोलंदाजी मार्कला सॅम चव्हाण. आणि काय
सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. थोडस जंबल होतंय. मैत्री प्रीमियर लीग 2025 चालू आहे. सेमीफायनलचा सामना बघूया. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला स्वप्नील लाला. हा खेळाडू दाखवून देतो की मी का कर्णधार आहे. सुंदर आतापर्यंत फटकेबाजी केले, फलंदाजी केले, क्लास बॅटिंग केलंय. बघूया आत्ता सुद्धा असंच काहीतरी करावं लागेल. परंतु समोर ताकदीचे गोलंदाज सॅम चव्हाण आणि काय तिकडे क्षेत्ररक्षक आहे. आणि काय थोडीशी चूक झाली आहे आणि त्याच चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल करतोय स्वॅपी म्हणजेच स्वप्नील. त्याच्या बॅट मधने येतोय दमदार पॉवरफुल दणदणीत खणखणीत चौकार. कचाड क्षेत्ररक्षण म्हणता येईल. हे महाग ठरू शकते. हे महाग शेवटला पडू शकते. ह्या 4 धावा आणि काय सुंदर फलंदाजी होता. परंतु क्षेत्ररक्षण अच्चू अप्रतिम फॅन्टॅस्टिक. पुन्हा एकदा दीपू ऑन स्ट्राईक. समोर सॅम चव्हाण. सुंदर फटका परंतु काय निघून जाईल गॅप मधून. सीमारेषा पार चौकार. पण त्यासोबत आज स्वॅपीने देखील हात खोलले होते आणि आपल्याला पाहायला भेटत आहे ऑन स्ट्राईक दीपू आला. तर दीपूने देखील हाणामारी चालू केली आहे. पण आता 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि काय तर एक चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते या दोघांच्या मध्ये. येस नक्कीच. कोण येणार आहे फायनलला. आता 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. अटीतटीचा सामना चालू आहे. मज्जा येते. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आलाय. दीपेशच्या बॅट मधनं येतोय दणदणीत खणखणीत मैत्री प्रीमियर लीगचा चौकार. त्यासोबत चेंडू कट केलाय. चालेल षटकावश्य हातात. सोबत एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये चेंज व्हायला पाहायला भेटतोय. स्ट्राईक इन वर असेल तोच म्हणजे स्वप्नील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. गॅप मध्ये जाईल का नाही. तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं इकडे सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. एक धाव घेतली आणि एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू चाललाय लोळत घासत सीमारेषा पार. स्वप्नीलच्या बॅट मधने येतोय दमदार फटका चौकार. सुंदर फॅन्टॅस्टिक मॅच. आणि आता मात्र मॅच जाते टफ झोन कडे. 5 चेंडू आणि 4 धावा. काय होईल. कोण बाजी मारेल. कोण येईल फायनलला मैत्री फायटर्स या संघासोबत खेळायला. कोण ठरेल चॅम्पियन्स. मैत्री प्रीमियर लीग 2025चा चॅम्पियन संघ कोण असेल हे नक्कीच आपल्याला संपेल. थोडी घाई करायची आहे. यानंतरचा अजून एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे.
पुन्हा एकदा फटका मारलाय, चुकी झाली आहे, त्याच चुकीला माफी नाहीये आणि त्याच चौकारासोबत फायनल मध्ये प्रवेश केलाय, त्याच म्हणजे मैत्री टायटन्स या संघाने. आणि पाहूया फायनल मध्ये देखील लक्ष असतील या संघावर, कारण की सुंदर फलंदाजी केली आहे, सुंदर गोलंदाजी देखील केली आहे या संघाने आणि नक्कीच या संघातल्या A1 जोडीवर लक्ष असेल.